हुकुमाची राणी ही ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही जबरदस्त भागामध्ये अतिशय आपण ज्या क्षणांची आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आपल्यासमोर लवकरच दिसून येणार आहे. कारण प्रेक्षकांनो, राणीला आता ह्या कारखानीस वकिलाचा खूप मोठा पुरावा जो आहे तो ताब्यात मिळालेला आहे. कारण आता इतक्या दिवस राणीच्या हातामध्ये कुठलाही पुरावा नव्हता. ज्यावेळेस राणीने ह्या हँड रायटिंग एक्सपर्टवाल्या व्यक्तीला कोर्टामध्ये विटनेस बॉक्समध्ये उभं केलेलं असतं, तेव्हा राणी त्याला अगदी अंतःकरणातून खूप वेळा विचारण्याचा प्रयत्न करत असते की अहो, ह्या सह्या खोट्या आहेत की खऱ्या आहेत. परंतु आता कारखानीस वकिलाने ह्या एक्सपर्ट व्यक्तीला जे काही अगोदर सांगून ठेवलेलं असतं, त्याला ऑलरेडी जे काही सत्य सांगितलेलं असतं की ती राणी जी आहे ती तुला कोर्टामध्ये असे प्रश्न विचारेल, तसे प्रश्न विचारेल, किती जरी तुला उलटसुलट प्रश्न विचारले ना तरीसुद्धा खरं सत्य अजिबात सांगायचं नाही, असं कारखानीस वकिलाने ह्या आपल्या हँडरायटिंग एक्सपर्टवाल्या व्यक्तीला ठणकावून सांगितलेलं असतं. त्यामुळे आता इकडे कारखानीस वकील जे काही जज साहेबांसमोर इकडे कोर्टामध्ये बोलत असतो, तेव्हा मात्र हे काही इंद्रजितला सहन झालेलं नसतं. आता इंद्रजितने डायरेक्ट मागचा पुढचा विचार न करता डायरेक्ट ह्या कारखानीस वकिलाची गचंडी पकडलेली असते. आणि जेव्हा आता डायरेक्टली गचंडी पकडलेली असते तेव्हा मात्र या आपल्या इंद्रजितला जज साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं की इथून पुढे अजिबात तुम्हाला पुढच्या हिअरिंगला अजिबात हजर राहता येणार नाही, असं पण सांगितलेलं असतं. त्यामुळे आता इकडे इंद्रजितला खूप टेन्शन आलेलं असतं. आणि जेव्हा आता केस संपलेली असते तेव्हा आपल्या राणीने सुद्धा या इंद्रजितला सांगितलेलं असतं की इंद्रजित, तुम्ही खूप मोठी चूक करून ठेवलेली आहे. कारण कोर्टामध्ये किती जरी उलटसुलट प्रश्न विचारले, किती जरी खोटं बोलण्याचा कुणी प्रयत्न केला तर डायरेक्टली आपण ही ॲक्शन घ्यायची नसते. बघा बरं काय होऊन बसलं, उलट केस जी काही सोपी होऊन बसली होती ती तुम्ही अतिशय अवघड करून टाकलेली आहे. आणि शेवटी इंद्रजित, तुम्ही म्हणजे माझी एक ताकद आहे. तुम्ही जर कोर्टामध्ये नसेल तर मला अजिबात ही केस लढायला जी ताकद आहे ती माझ्यामध्ये नसणार आहे. तरी पण मला इथून पुढे थोडंसं ताकदीनेच आणि हुशारीने ही केस लढावी लागणार असल्याचं राणीने इंद्रजितला सांगितलेलं असतं. तेव्हा इंद्रजित जो आहे तो राणीला सांगतो की माझी ही रिंग जी आहे ती तुझ्या हातामध्ये राहू दे आणि मीच तुझ्याबरोबर आहे असं समज आणि ही कोर्टामध्ये केस तू लढ. ज्यावेळेस इकडे आता कारखानीस वकील जो आहे तो राणीला जे काही उलटसुलट बोलत असतो आणि राणीने सुद्धा जेव्हा ह्या हँड रायटिंग एक्सपर्टवाल्याला ज्या काही खोट्या खऱ्या सह्या आहेत ते विचारण्याचा प्रयत्न केलेला असतो, तेव्हा तो काही खरं बोलायला तयार नसतो. तेव्हा राणीने त्याला स्पष्टपणे सांगितलेलं असतं की तुम्ही खोटं बोलताय आहे, कुणाच्या तरी आयुष्याचा प्रश्न आहे, अहो खरं बोला आणि तुमचे कुणीतरी नक्कीच कान भरलेले आहे, असं पण राणी त्या एक्सपर्टवाल्या व्यक्तीला बोलत असते. तरीसुद्धा तो काही खरं सांगायला तयार नसतो. आता राणीने ओळखलेलं असतं की नक्कीच ह्या वकिलाने ह्या आपल्या एक्सपर्टवाल्या व्यक्तीचे जे काही कान भरलेले आहेत आणि त्याला जी काही लाच दिलेली आहे हे सर्व राणीने ओळखलेलं असतं. आणि राणी आता अगदी ह्या कारखानीस वकिलावर लक्षच ठेवून असते. हा एक्सपर्टवाला व्यक्ती जो आहे तो स्पष्टपणे अगदी कोर्टामध्ये खोटं बोलतो हे राणीने पूर्णपणे ओळखलेलं असतं. त्यामुळे ती आता कारखानीस वकिलांवर जी काही बारीक लक्ष ठेवून असते आणि तिला आता खूप मोठा पुरावा मिळालेला असतो. कारण आता कारखानीस वकील आणि हा नोटरी वकील जे आहे ते कुठे भेटतात याचा शोध जो आहे तो राणीने लावलेला असतो. आणि राणी अगदी त्यांच्यावरती लक्ष ठेवून नजर ठेवून गेलेली असते. राणीने यासाठी इंद्रजितला सुद्धा हाताशी धरलेलं असतं. कारण आता आपल्या एकटीचं हे काम नाहीये, त्यासाठी आपल्याला इंद्रजितला सुद्धा हाताशी धरावं लागणार आहे आणि हे सर्व काम करावं लागणार आहे, असं राणी जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते. आणि त्याच वेळेस इकडे राणी आणि इंद्रजित जे आहे ते आता आपला लूक बदलून जे आहे ते ह्या आपल्या कारखानीस वकिलांच्या पाठीमागे बदलून वेषांतर करून गेलेले असतात. आणि जेव्हा आता हा कारखानीस वकील जो आहे तो ह्या एक्सपर्टवाल्या दादाला जेव्हा पैसे देत असतो तेव्हा मात्र राणीने मोबाईलमध्ये हा व्हिडिओ शूट केलेला असतो. आणि तो व्हिडिओ जो आहे तो मोबाईलमध्ये शूट करून तिने आता तो कोर्टामध्ये ती दाखवणार असते. कारण आता किती जरी कारखानीस वकील हा या नोटरी वकिलाला पैसे देऊन सर्व काही कोर्टामध्ये खोटं बोलायला भाग पाडत जरी असला तरी पण आपण कोर्टामध्ये जज साहेबांसमोर मोबाईलमध्ये जो काही पुरावा दाखवणार आहे त्यामुळे आता या कारखानीस वकिलाची बोलती इथे बंद होणार आहे. तर प्रेक्षकांनो, आता राणीला तर खूप मोठा पुरावा मिळाला आहे. हा पुरावा मिळताच राणी आणि इंद्रजित तिकडे घरी येतात. आणि घरी आल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये हिअरिंग असते. आणि ह्या कोर्टामध्ये हिअरिंगला आता कारखानीस वकील जो आहे तो इकडे ह्या आणि ह्या उर्मिलाला घेऊन जेव्हा कोर्टात आलेला असतो त्याच वेळेस इकडे आता हा कारखानीस वकील इतका काही खुश असतो. परंतु मित्रांनो, किती जरी कारखानीस वकील खुश असला तरी हुशार राणीने आता खूप मोठा
पुरावा जो आहे तो आपल्याबरोबर आणलेला आहे आणि तो पुरावा जो आहे तो राणी आता इकडे कोर्टामध्ये जज साहेबांना दाखवणार आहे आणि तेव्हा मात्र कारखानीस वकिलांचा खरा चेहरा कोर्टासमोर येणार आहे. बघा मित्रांनो, आपली हुशार राणी जी आहे तिने अगदी हुशारीने या आपल्या कारखानीस वकिलाला तोंडावर पाडत मोठा पुरावा कोर्टाला दाखवून आता राणी ही केस आपल्या बाजूने जिंकणार आहे. चला तर बघूयात नेमकं आता राणी केस कशी जिंकणार हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा. चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.